राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। स्वस्तात सोने देतो असं आमिष दाखवून सुमारे 16 लाख रुपयांना लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडनं जेरबंद करण्यात आली आहे। आरोपींकडनं 6,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। फिर्यादी अरविंद सिद्धप्पा हलसांगी यांचा विश्वास संपादन करत किरण काळे तसेच 8 ते 10 इसम यांनी स्वस्तामध्ये सोनं देतो असं सांगितलं। नेवासा श्रीरामपूरकडे जाणाऱ्या रोडवरती हॉटेल शिवमच्या जवळ कांद्याच्या चाळीमध्ये त्यांना बोलावून घेतलं। आदित्य नागटिळे, अशोक शहाणे आणि हलसांगी यांना काठीनं आणि लाथाबुक्क्यानं मारहाण करण्यात आली। काठी आणि धारदार शस्त्राचा आणि पिस्तुलाचा धाक दाखवत रोख रक्कम, मोबाईल, सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 15,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीनं काढून घेण्यात आला। या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं माळी चिंचोरा फाटा परिसरामध्ये सापळा रचून शेखर उर्फ बट्टी संजय पाडळे तसेच किरण बंडू काळे यांना ताब्यात घेतलंय। पाडळे यानं साथीदार भाऊसाहेब छगन भोसले, सचिन उर्फ गटण्या पवार आणि त्याचे साथीदार यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। आरोपीच्या ताब्यामधनं एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसं, मोबाईल, 6 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 6,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपास नेवासा पोलीस करतायत। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।